आता हे एक भांडं भरून गव्हाचं पीठ घेतलं, हे बारीक रवा घेतला. आता मी या भांड्यामध्ये पीठ टाकते. हे पूर्ण पीठ याच्यात टाकून घेते. आणि रवा याच्यात टाकून घेते आणि हे पूर्ण पीठ हे मिक्स करून घेते. हे सगळं पीठ मिक्स झालं. पीठ मिक्स झालं. आता याच्यात पाणी टाकते थोडं थोडं. याला छान कालून घेते. तर हे छान काढून घेते. आता छान काढून घेतल्यानंतर चांगलं भिजून देते. तर हे छान पूर्ण मिक्स झालं. तर थोडंसं पाणी टाकते आणि चांगलं गोठवून घेते. आता याला छान काढून फेटून घेते आणि मग आता हे पूर्ण फेटलं जातं. मग आता हे असं झालं. याच्यावर छान झाकण ठेवते आणि याला इथं किचनच्या ह्याच्यात ठेवून देते 3 तास. 3 तासानंतर छान भिजते बेटर. हे रवा 1 वाटी आणि गव्हाचं पीठ 1 वाटी.